कल्याण बसावे. राजाधिराज दशरथ महाराज हा सेनापती कर्णापती वंदन करतो. सेनापती कुलपती कल्याण असो बसावे. खरंजे आपल्या राज्याचा बंदोबस्त कोणत्या प्रकारे ठेवला आहे ते महाजपती कटाणकर. महाराज आपल्या राज्याचा बंदोबस्त अगदी उत्तम प्रकारे ठेवला आहे. शब्बास रे शब्बास प्रधानजी बसावे. सेनापती महाराज आपल्या सैन्याचा बंदोबस्त कोणत्या प्रकारे ठेवला आहे ते महाजपती कटाणकर. राजाधिराज दशरथ महाराज आपल्या सैन्याचा बंदोबस्त अगदी उत्तम प्रकारे ठेवला आहे. महाराज शब्बास रे शब्बास सेनापती बसावे. प्रधानजी महाराज आपल्या लाल बागेचा, मोती बागेचा व हिरव्या बागेचा बंदोबस्त कोणत्या प्रकारे ठेवला आहे ते महाजपती कथानकर. महाराज आपल्या लाल बागेचा, मोती बागेचा व हिरव्या बागेचा बंदोबस्त अगदी उत्तम प्रकारे ठेवला आहे. शब्बास रे शब्बास प्रधानजी बसावे. सेनापती महाराज आपल्या घोडशाळेचा बंदोबस्त कोणत्या प्रकारे ठेवला आहे ते महाजपती कथानकर. राजाधिराज दशरथ महाराज आपल्या घोडशाळेचा बंदोबस्त अगदी उत्तम प्रकारे ठेवला आहे. महाराज शब्बास रे शब्बास सेनापती बसावे. प्रधानजी महाराज देशोदेशीच्या पुष्कळ राजकन्यांचे तस्बिरे येतात, परंतु माझ्या सुकुमार रामास एकही पसंतीस येत नाही. यास उपाय काय करावे? महाराज यासाठी गुरु महाराजांना विचारावे. प्रधानजी गुरु महाराजांना सभेत पाचारण करावे. तशी आज्ञा महाराज. जगाच्या कल्याणासाठी देह प्रत्येकी भरोसा या विश्वमित्राने जगाच्या कल्याणाकरिता हा देह उद्गवला. तरी आज या घोरारण्यामध्ये एक होमेल्य करा अशी माझी इच्छा आहे. हे 33 कोटी देवतांनो चंद्रसूर्यानो माझ्या ऐकण्याचे रक्षण करण्याचे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एवढा मोठा मी येथे यज्ञ करत असता कुणी एक पृष्ठराक्षी होऊन माझ्या यज्ञाचा ध्वंस केला. बरे झाले अयोध्येमध्ये दशरथ राजा त्याच्या पुढे श्रीरामचंद्राने दुष्टांचा नाश करण्याकरिता अवतार घेतला. तरी आता आपण अयोध्येत जाऊन दशरथ घेऊन जाऊन श्रीरामचंद्राची मागणी. गुरु महाराज हा दशरथ राजा शर्मापती वंदन करतो. हे राजा दशरथ कढायला. गुरु महाराज तुम्ही या सिंहासनावर बसा. मी तुमची पूजा करतो, तुम्ही ती ग्रहण करावी. ठीक आहे. गुरु महाराज तुम्ही आले सभेस, तुम्हाच पाहून माझा हर्ष झाला बहुत. पूर्वीनं तुमचे मनोरथ काय मागणे असे निश्चित ते मागावे. राजा मला तुझे पहिले वचन दे. महाराज बोलतो हे वचनच आहे. नाही तू वचन देशील तरच मी मानेन. हे घ्या वचन. राजा विष्णुका याच कडे मनोरथ पूर्ण होईल या आशेने मी येथे आलो आहे. हे राजा मी तुझ्याकडून धन संपत्ती मागत नाही. तेव्हा माझ्या यज्ञात राक्षस दिला त्याच्यामुळे माझ्या यज्ञाचा सिद्धी जात नाही. संभाव्य क्रांतिकार यज्ञाची सामूहिक घेऊन टाकतात. हे जे मला हात लावतात याच्यात मनुष्याचे मार टाकतात. राजा यज्ञाचे रक्षण करण्याकरिता तुझ्या रामाला माझ्याबरोबर पाठव. तो राक्षसांचा नाश करेल आणि म्हणजे माझ्या यज्ञाचे रक्षण होईल. हे शिव शिव शंकरा परमेश्वरा
आता करू तरी काय नाही तरी काय. गुरु महाराज माझे लहान लहान बाळे रघुनंदन कैसे देवो मी युद्धाकारण नाही शिकवले धनुष्यबाण. गुरु महाराज मला चिमणा राम सुकुमार आहे तो राक्षसांपासून यांचे संरक्षण कसे करणार. अजून तो छोटे धनुष्यबाण घेऊनच ठेवतो. तो त्याला तुमच्यासोबत युद्धासाठी कसे पाठवू. राक्षसांपासून यांचे संरक्षण करण्यासाठी मी स्वतः माझे सर्व सैन्य घेऊन तुमच्या सोबत येतो. तुमच्या कार्यासाठी मी माझे प्राण वेचीन. पण माझ्या सुकुमार रामाला तुमच्या सोबत कसे पाठवू. हे राजा, मला तुझे काही लागत नाही. मी तुझ्याकडे आधीच काही मागितले. तूच मनाला मागा म्हणून मी मागितले ना. तू सुरवंशाला कांदा फासला. ज्या वंशाला हरित होता तो हवत आहे ना. त्याने सगळं राज्य दान दिली. तेव्हा बागाला स्वतःला गंगाधरी हुकूम दिली व राज्य दक्षिणा मला देऊ लागला. तसे शिबिराजा पहा स्वतः ते मला संसदा पक्षाला दिली. पण वचनाला मागे फिरणार नाही. न मिळाले गमेची एक वस्त्र दोघांकडे पण वचनाचा भंग केला नाही. असं कितीतरी राज्य होऊन गेले. त्यांनी सत्य सोडले नाही. आणि तो नाही म्हणतोस तो ब्रह्मदेवाचा तू त्याला बालक संस्कृत असो. माझे काही एक म्हणजे नाही. तू राजाबरोबर भेट नसेल तर हा पाप हिंदूकडून जात आहे. गुरु महाराज दासावर अशी अवकृपा करू नका. तुम्ही थोडा वेळ बसला. मी गुरु महाराजांची आज्ञा घेऊन येतो. गुरु महाराज हा दशरथ राजा चरणाप्रती वंदन करतो. विश्व मित्र सभेसी आलो मागतो माझ्या रामाला. विश्व मित्र सभेसी आलो मागतो माझ्या बाळाला. कौशल्या अंबरला पोळे सुमित्रा एकीकडे रडे. कौशल्या अंबरला पोळे सुमित्रा एकीकडे रडे. रडुनी नेत्र झाले बोलतीये वचन वेळे वाकुडे. रडुनी नेत्र झाले कोरडे बोलतीये वचन वेळे वाकुडे. दृष्टा कार्य नाही कपला मागतो माझ्या बाळाला. दृष्टा कार्य नाही कपला मागतो माझ्या रामाला. विश्व मित्र सभेसी आला मागतो माझ्या रामाला. गुरु महाराज विश्वामित्राने माझ्या सुकुमार रामास यांचे मी संरक्षण करण्यासाठी मागितले आहे. तरी मी काय करावे. राजा दशरथ विश्वामित्रांना हत्ती त्यांनी निर्माण केली प्रतिसृष्टी. त्याने लोखंडाचे पीठ भक्षण करून 60,000 वर्ष तपश्चर्या केले. हा महाप्रकरण असून या स्थानात त्रिभुवन घाबरत आहे. राजाने त्याच्या कुळाचे भस्म केले. तेव्हा त्याने राम मागितलाय तू लक्षण येते म्हणजे तुझ्या कुळाचे कल्याण होईल. गुरु महाराज जशी आपली आज्ञा. आता गुरु महाराज हा दशरथ राजा चरणाप्रती वंदन करतो. हे राजा हे मुनिश्रेष्ठ तुम्ही रामाला घेऊन जा व त्याचबरोबर लक्ष्मणालाही घेऊन जा. हे राजा दशरथा, आज मी धन्य धन्य झालो. मी रामाला बघितले असता तू लक्ष्मणाला दे ते कल्याण होईल. प्रधानजी आज्ञा महाराज. राम व लक्ष्मणास सभेत पाचारण करावे. कसे आज्ञा महाराज. अखंड ब्रह्मंड नायक